नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। तर पीक विमा संदर्भात एक नवीन अपडेट आपल्या समोर आलेला आहे, तेच तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। तर व्हिडिओचे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शिंदे सरकारची सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। यास 8 दिवसांमध्ये पीक विमा वितरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर काय अपडेट आहे, ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी हा देशाचा कणा असून कृषी क्षेत्रातील अडचणींचे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाच्या मूळ नादीकडे आणण्याचा दाखवणे। नुकतीच पालकमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत पीक विमा कंपन्यांच्या अधिकारावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे दुर्लक्ष केल्याप्रकरणी खरपट्टी झाली। या घटनेमुळे पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीवरती प्रकाश पडला आहे। गेल्या वर्षभरात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह अन्य पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कमी पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा मदत देण्यास नकार दिला। यावरून विमा कंपन्यांची शेतकऱ्यांची विरोधी वृत्ती समोर येते। बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ 105 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आतापर्यंत फक्त 57 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत। ही रक्कम शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाही विमा कंपन्यांना त्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवत आहेत। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री भुसे यांना पुढील पाऊल उचलले आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांना विमा मदत दिली जाणार नाही तर विमा कंपन्यांकडून थेट गुन्हा दाखल करण्यात येईल। यासाठी शेतकऱ्यांसोबत विमा कंपन्यांच्या कार्यालयावरती आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। कडून गेल्या 10 वर्षात विमा कंपनीने कोणते योगदान दिले याची चौकशी व्हावी अशी मागणी पालकमंत्री भुसे यांनी केली आहे। कंपनीने केवळ आपला फायदा पाहिला असून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। विमा अधिकारी शेतकऱ्यांच्या धरणाला थेट देत असल्याने त्यांना शेतकऱ्यांची वास्तविक परिस्थिती समजत नाही। त्यामुळे कंपन्या शेतकऱ्यांवरती अन्याय करतात असा प्रश्न पडला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचेही पालकमंत्री यांनी नमूद केले। शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्या विना आपण जगणं मुश्किल आहे। आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ओळखला जातो, पण खरंच आपला देश हा कृषीप्रधान आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा। या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आले ते तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।